अजित पवार यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे दाखल झालेले आहेत। सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती आरोप होत आहेत आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। सभागृहामधल्या वाल्मिक कराडच्या उल्लेखानंतर मुंडे अडचणीत आलेले आहेत का, अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निलेश बुधावले आपल्याला अपडेट देतील। निलेश, वाल्मिक कराड आणि जे बीड मधलं जे प्रकरण आहे त्यावरूनच ही भेट आहे? अमोल, मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजयगड या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। तर ते एकत्रितरित्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रवाना देखील झालेले आहेत। यातील महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या 4 ते 5 दिवसांपासून धनंजय मुंडे माध्यमांपासून दूर होते। काल रात्री उशिरा धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि एकंदरीतच या प्रकरणामध्ये तपास सुरू असल्याचं देखील म्हटलं। आणि त्यानंतर धनंजय मुंडे आता अजित पवारांच्या भेटीला आले होते। कुठेतरी अशी देखील चर्चा होती की धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत काहीतरी होऊ शकतं किंवा त्यांच्या मंत्रिपदावर गड्डांतर येऊ शकतं। मात्र या सगळ्या चर्चा आता मागे पडल्यात। आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे यांची भेट धनंजय मुंडेंना घेतलेली आहे। वाल्मिक कराड प्रकरणावर देखील त्यांना बोललं होतं। त्यांना म्हटलं होतं की वाल्मिक कराड प्रकरणामध्ये जे काही सत्य असेल ते लवकरच बाहेर येईल आणि वाल्मिक कराड ही माझीच जवळची व्यक्ती आहे असं देखील त्यांना स्पष्टपणे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं। त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आता पुन्हा एकदा ऍक्टिव्हली काम करताना पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना देखील झाले। नक्कीच धन्यवाद निलेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।